चलो, गुड आफ्टरनून. क्वेश्चन नंबर 31 ज्योग्राफी. फास्ट घेऊयात कारण तुमचं लंच टाइम पण झालाय ना, पण डिटेल डिस्कशन घेऊयात. तर पहिला प्रश्न 31 क्वेश्चन नंबर 31 सिंपल क्वेश्चन आहे. समुद्र किनाऱ्याच्या लांबीनुसार चढता क्रम लावा. राईट. आपल्या महाराष्ट्रात लक्षात ठेवा किती जिल्ह्यांना समुद्र किनारा आहे? 7 जिल्ह्यांना आहे. राईट. कोकण किनारपट्टी जे आपण म्हणतो, कोकण विभाग म्हणतो, किती जिल्हे आहेत? 7. आणि आपण एकूण भारताचा जेव्हा विचार करतो, महाराष्ट्राला समुद्र किनारा आहे, तर भारताला जेवढा समुद्र किनारा आहे तर 100% त्याला पकडलं तर आपल्या महाराष्ट्राकडे किती टक्के समुद्र किनारा येतो? 9.56%. आपल्या महाराष्ट्राला किती लाभलेला आहे? भारताचे एकूण 9.56% समुद्र किनारा लाभलेला आहे. आता इथे जे जिल्हे दिले आहेत बघा, सिंधुदुर्ग या जिल्ह्याला 120 किलोमीटर एवढा लांबीचा समुद्र किनारा आहे. ठाणे सगळ्यात कमी, फक्त 25 किलोमीटर, 25 किलोमीटर. राईट. त्याच्यानंतर मुंबई शहर, मुंबई उपनगर हे सगळं एक धरून आपण बघतो 114 किलोमीटर. आणि रत्नागिरी याला केवढा आहे? सर्व अधिक जे समुद्र किनारा लाभलेला आहे ते आहे रत्नागिरीला. ओके. अजून आता यात जे 2 जिल्हे आपण बघतो, ठीक आहे, हे आहे ते म्हणजेच रायगडला किती आहे समुद्र किनारा, जे याच्यात दिलेलं नाहीये. रायगडला आहे 122 किलोमीटर लांबीचा. किती आहे? 122. या क्वेश्चन मध्ये तो ऑप्शन नाहीये, पण एक थरोली तुमचा होऊन जाणार म्हणून मी सांगते आहे एक्स्ट्रा. राईट. आणि दुसरा आहे पालघर या जिल्ह्याला किती समुद्र किनारा आहे? 102 किलोमीटर. ओके. आता इथे चढत्या क्रम सांगितला आहे, जे ऑप्शन आहे याच्यावर तुमचं उत्तर काय येतंय मग बघा. चढता क्रम म्हणजे कमीपासनं जास्तकडे जायचं, तर उत्तर येणार आहे तुमचं ऑप्शन 1 इज द आन्सर. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. ठाणे या मूळ जिल्ह्यामधून नव्याने तयार करण्यात आलेला पालघर. माहितीये ठाणेपासनं पालघर जिल्हा हा आपल्या महाराष्ट्राचा कितवा जिल्हा ठरला? 36. 36 जिल्हे आहेत ना, ते एकदम फ्रेश किंवा नवीन जिल्हा कोणता आहे? 36 पालघर. कोणत्या तारखेला तयार झाला होता हा? 1 ऑगस्ट 2014. कोणत्या? 2014ला ठाणेपासून पालघर आलेला आहे. याचा तर यांचा कंपॅरिझन जेव्हा आपण बघतो तर ठाणे याचं क्षेत्रफळ बघा, पालघर जिल्ह्याचे क्षेत्रफळ ठाणे जिल्ह्यापेक्षा जास्त आहे का? यस, है ना. आता बघा इथे पालघरचं क्षेत्रफळ केवढं आहे? 5344 चौरस किलोमीटर. आले लक्षात? 5344 चौरस किलोमीटर एवढं क्षेत्रफळ कोणाचं आहे? पालघर जिल्ह्याचं. राईट. आणि त्याच्यानंतर आता आपण ठाणेमधनं पालघर निघाला, आता ठाण्याकडे केवढा राहत आहे मग? 4214 चौरस किलोमीटर, स्क्वेअर किलोमीटर. तर याच्याच वरनं कळतं तुम्हाला ठाण्याचं कमी आहे, पालघरचं क्षेत्रफळ कसं आहे? जास्त आहे. तर पहिला स्टेटमेंट योग्य आहे. बरोबर. त्याच्यानंतर पालघर जिल्ह्यामध्ये तालुक्यांची संख्या ठाणे जिल्ह्यापेक्षा जास्त आहे. यस. पालघरकडे किती तालुके आहेत? 8 आणि ठाण्याकडे 7. ओके. ते तालुक्यांची जे नावं आहेत ती पण लक्षात ठेवायची आहे. बरोबर. आणि पालघर हा पूर्ण असं ट्रायबल भाग आहे. तो ट्रायबल म्हणजे जास्त आदिवासी हे भाग खूप आहे. जवाहर है ना, मोखाडा, वाडा हे सगळे, तलासरी, ओके, डहाणू हे सगळे तालुके कोणाचे आहेत? पालघरचे आहेत. ओके. आणि ठाण्याकडे केवढे आहेत? 7. ठीक आहे. हे तालुक्यांचे नाव व्यवस्थित लक्षात ठेवणार. मुरबाड हा तालुका ठाण्याकडे येतो, लक्षात ठेवणार. शहापूर ठाण्याकडे येतो, एवढं एक लक्षात ठेवा. वसई विरार कोणाकडे आहे? वसई विरार कोणाकडे आहे? पालघर. इथे कन्फ्युजन असतं, या 2-3 तालुक्यांमध्ये मुलं कन्फ्यूज होतात. मी बाकी लिस्ट नाही सांगते, आपल्याकडे आता थोडं टायमिंग कमी आहे त्याच्यामुळे. राईट. आता क्वेश्चन नंबर 33. विषुववृत्तीय कमी दाबाच्या पट्ट्याला डोलड्रम म्हणतात. विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा. बरोबर. कधी आपण एक अशी पृथ्वी काढली आपली, सिंपल आता काढली. राईट. हा आहे तुमचा विषुववृत्तीय भाग. राईट. 0 डिग्री. ठीक आहे. इथे आपल्याला माहिती आहे वर्षभर सूर्यकिरणे कशी पडतात? लंबरूप पडतात, वर्टिकल पडतात. म्हणून इथे तापमान कसं असतं वर्षभर? जास्त. आणि तुम्हाला एक बेसिक आयडिया माहित असेल, जेवढा जास्त तापमान दाब कमी. दाब कसा असतो? प्रेशर कसा असतो? कमी असतो. तर विषुववृत्ताकडे दाब कसा असतो? कमी असतो. बरोबर. विषुववृत्तीय लगेच प्रदेशात दाब कसं असेल? प्रेशर कसं असेल? एअर प्रेशर कमी असतो. आणि आपल्याला माहिती आहे वारे कसे वाहतात? जास्त दाबाकडून
कमी दाबाकडे. म्हणून या विषुववृत्तीय जो कमी दाबाचा पट्टा याचं एक्सटेन्शन कुठपर्यंत असतं? 0 पासनं 10 डिग्री उत्तर 10 डिग्री दक्षिण एवढ्या दरम्यान हा विषुववृत्तीय लगतचा कमी दाबाचा पट्टा आपण बघतो. राईट. इथे जे वारे आहेत बघा वरतून आणि खालून म्हणजे दक्षिण गोलार्धातनं पण आग्नेय वारे येतात आणि उत्तर गोलार्धाकडनं ईशान्य वारे येतात आणि हे दोघं वारे कुठे मिसळतात? विषुववृत्तीय लगतच्या प्रदेशात. आणि हे वारे असे वरती उठतात अभिसरण, कारण ते उष्णता खूप जास्त असते ना वरती. इथे असं क्षितिज समांतर असे वारे चालत नाही, हे असे वरती उठतात. त्याच्यामुळे इथे पट्टा कसा असतो? शांत. कशा पट्टा असतो? शांत. आणि यालाच आपण काय म्हणतो? डॉल्ड्रम्स. काय म्हटलं जातं? डॉल्ड्रम. आणि हा जो पट्टा आहे ना हा ऋतुमान अनुसार हे जे पण दाबाचे पट्टे जे आहेत ना हे ऋतू अनुसार हे पट्टे काय होतात? सरकतात. उन्हाळ्याच्या वेळेस उत्तर गोलार्धात म्हणजे आता आपल्याकडे उन्हाळा आहे ना उत्तर गोलार्धामध्ये, तर हा पट्टा वरती सरकलेला आहे. ज्यावेळेस दक्षिण गोलार्धात उन्हाळा असतो म्हणजे आपल्याकडे हिवाळा असतो त्यावेळेस हा पट्टा खाली सरकलेला असतो. तर ऋतू अनुसार हे पट्टे काय होतात? स्थानांतर, शिफ्टिंग ऑफ बेल्ट होत असतात. एवढं एक लक्षात ठेवायचं आहे. हा एक टॉपिक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. याच्यात बरीचशी कॉन्सेप्ट आहे पण आता मी फक्त शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगते. राईट. त्याचं उत्तर काय येणार? त्या ठिकाणी वारे आढळत नाही आणि फक्त वाऱ्याची हुबे प्रवाह आढळतात. हुबे प्रवाहाला आपण अजून जिओग्राफीमध्ये एक शब्द वापरतो, कन्व्हेन्शन. अभिसरण, सतत अभिसरण प्रवाह सुरू असतो तिथे. ओके. चलो आता नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणत्या खंडात लोकसंख्येची घनता जगाच्या सरासरी घनतेपेक्षा कमी आहे? ओके. आता इथे आपल्याला एक माहित असायला पाहिजे जगाची केवढी आहे लोकसंख्या घनता? जगाची एकूण वर्ल्डची आपण बघितलं तर दर चौरस किलोमीटरला किती लोक राहतात? 15.3 म्हणजे 16 असं पकडा आता. हा ठीक आहे. आता बघा उत्तर अमेरिकेची केवढी आहे? उत्तर अमेरिकामध्ये सरासरी केवढी आहे लोकसंख्या घनता? 28. दर चौरस किलोमीटरला किती लोक राहतात? 28. दक्षिण अमेरिकामध्ये इथे केवढी आहे? 25. आफ्रिका खंड खूप गर्दी, लोकसंख्या पण जास्त, इथे केवढे आहे? 45 लोक दर चौरस किलोमीटरला 45. आणि ऑस्ट्रेलिया तिथे फक्त दर चौरस किलोमीटरला 5. म्हणजेच आता बघा जगाची एव्हरेज केवढी सांगतायत आपण? 15.3. त्यापेक्षा कमी इथे कोणाची दिसते तुम्हाला? फक्त ऑस्ट्रेलिया. बरोबर, फक्त ऑस्ट्रेलिया. येस. ओके. सो आणि आता बघा हा एक क्वेश्चन असं झाला पण आता आपल्याला माहिती आहे आशिया खंड सर्वात जास्त पॉप्युलेटेड आहे ना, सर्वात जास्त चायना, इंडिया या खंडातली. तर आशिया खंडाची लोकसंख्या घनता केवढी आहे? 150. केवढी आहे? 150. दर चौरस किलोमीटरला किती लोक राहतात? 150. ओके. चलो आता नेक्स्ट. आयुर्मान बद्दल खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहे? आयुर्मान म्हणजे एज आपण म्हणतो ना, ठीक आहे, त्याच्या संबंधी दिलेला आहे. सरासरी वय जे आपण म्हणतो, राईट, या संबंधी. तर आपल्या बघा भारतामध्ये सरासरी वय केवढं आहे? ऍव्हरेज एज, लाईफ एक्सपेक्टन्सी पण त्याला आपण म्हणतो, केवढी आहे? 69. आता केवढी आहे सरासरी? 69, 69. ठीक आहे. पण आता याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष ऍव्हरेज 69 बघतो. आता बघा पुरुषांची जास्त आहे. पुरुषांची केवढी आहे? 67.8. सरासरी लाईफ एक्सपेक्टन्सी पुरुषांची केवढी आहे? 67.8. हे बघा लाईफ एक्सपेक्टन्सी आयुर्मान म्हणजेच काय असतं ना की सरासरी वय भारतामध्ये किती वय झाल्यावर मृत्यू होतो, किती एज पर्यंत मनुष्य इथे जगतो, हे सरासरी काढलेलं आहे. तर आपल्याकडे भारतामध्ये सरासरी वय केवढं घेतलं जातं? 69. पण पुरुषांचं केवढं आहे? 67.8 इयर्स, राईट. ते स्त्रियांचं केवढं आहे? 70.4. केवढं आहे? 70.4. म्हणजे स्त्रियांचं वय 71 वयापर्यंत इथे स्त्रिया जगतात जास्त, राईट. महिलांमध्ये जास्त आहे. यस, ठीक आहे. आता नेक्स्ट पॉइंटकडे जाऊयात. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात जास्त आहे लाईफ एक्सपेक्टन्सी. चलो आता शहरी भागात केवढी आहे? 67. शहरी भागात लाईफ एक्सपेक्टन्सी केवढी आहे? 67.7 इयर्स. म्हणजे शहरी भागामध्ये एवढ्या वयापर्यंत जगतात असं. तेच ग्रामीण भागात केवढं आहे? 72.4. केवढं आहे? 72.4. तर शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात जास्त आहे ना, ऑफकोर्स. हे स्टेटमेंट पण काय मग? राईट. ओके. नेक्स्ट. आता ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात जास्त आहे का? नाही, आताच आपण बघितलं. सो हे स्टेटमेंट पण काय चुकीचं. तर याचं उत्तर काय येणार? ब आणि क. तर ऑप्शन 4 इज द आन्सर. ओके. इथे ब आणि ड दिला आय थिंक ना, ब आणि क येणार ते. ठीक आहे.
चलो सो नेक्स्ट आता बाकी पण तुम्ही स्पष्टीकरण मध्ये बघून घेणार. ठीक आहे. आता नेक्स्ट, भारतात खालीलपैकी कोणत्या प्रकारचे वन सर्वात जास्त क्षेत्र व्यापते? कोणत्या प्रकारचे वन सर्वात जास्त क्षेत्र व्यापते तर ते कोणते आहेत? उष्णकटिबंधीय आर्द्र पर्णपाती वने, म्हणजेच काय? ट्रॉपिकल मॉइस्ट डेसिड्युअस फॉरेस्ट. डेसिड्युअस फॉरेस्ट म्हणजेच काय? पर्णपाती म्हणजेच काय की जे आता जसं बघा उन्हाळा आहे तर खूप सारे लिव्स पानं झाड गाळून टाकतात ना, आणि परत मॉइश्चर आर्द्रता वाढली पाऊस पडला का परत पानं येऊन जाणार. राईट. तर याला आपण काय म्हणतो? डेसिड्युअस फॉरेस्ट. डेसिड्युअस फॉरेस्ट मध्ये पण दोन असतात, मॉइस्ट आणि ड्राय. ठीक आहे. तर आपल्या भारतामध्ये सर्वात जास्त प्रमाण कोणाचे? उष्णकटिबंधीय आर्द्र पर्णपाती मॉइस्ट डेसिड्युअस फॉरेस्ट. भारतात जेवढे वन आहेत त्यापैकी 37% वन या प्रकारचे आहेत. ओके. चलो नेक्स्ट, आता आपल्या पुढचे जे डिस्कशन असेल ना त्याला आपल्याकडे बराच वेळ असेल, पुढच्या टेस्ट जे असतील त्यावेळेस. आज आपण जरा फास्ट घेत आहे डिस्कशन. ओके. नेक्स्ट, भूगोलच्या अभ्यासाच्या विविध दृष्टिकोनाविषयी खालील विधाने विचारात घ्या आणि योग्य विधान ओळखा. राईट. पद्धतशीर भूगोल. पद्धतशीर भूगोललाच इंग्लिशमध्ये आपण म्हणतो सिस्टमिक जॉग्राफी. ही एक जॉग्राफीची शाखा आहे. आले लक्षात? दृष्टिकोन जर्मन भूगोलशास्त्रज्ञ अलेक्झांडर वॉन हॅम्बोल्ट यांनी मांडला होता. यस. सिस्टमिक जॉग्राफीचे जनक किंवा मॉडर्न जॉग्राफीचे जनक कोणाला म्हटलं जातं? हॅम्बोल्टला म्हटलं जातं. आलं लक्षात? सिस्टमिक म्हणजेच काय? त्यांनी प्रत्येक भागाला जसं मेटेरोलॉजी, क्लायमेटोलॉजी, प्रत्येक क्षेत्राचा अभ्यास वेगवेगळ्या प्रकारे सिस्टमॅटिक जे आपण म्हणतो ना या प्रकारे केलं होतं. इव्हन आयसोथर्म, समताप रेषा, हे नाव तर ऐकलं असेल ना भूगोल वाचताना. ही टर्म पण कोणी काढली होती? हॅम्बोल्टने. तसंच तुम्हाला माहिती आहे पेरू चिलीचा प्रवाह, त्या प्रवाहाला अजून काय नावाने ओळखलं जातं? हॅम्बोल्ट. हॅम्बोल्टचा प्रवाह, कारण की तो प्रवाह, अशा प्रकारचा प्रवाह तिथे आहे हे पण सर्वात पहिले कोणाच्या लक्षात आलं होतं? हॅम्बोल्टचा. म्हणून त्या प्रवाहाला हॅम्बोल्टचा प्रवाह पण म्हटलं जातं. तर कधी पेरू चिली प्रवाहाच्या ऐवजी तिथे हॅम्बोल्ट प्रवाह आला तर कन्फ्युज व्हायचे नाही. तर हे विधान बरोबर आहे. नेक्स्ट, प्रादेशिक भूगोल. प्रादेशिक म्हणजेच काय? रिजनल जॉग्राफी. ठीक आहे. रिजनल जॉग्राफी दृष्टिकोन जर्मन भूगोलशास्त्रज्ञ कार्ल रिटर यांनी मांडला. यस, हे पण बरोबर आहे. तर दोघं विधान काय आहे? बरोबर आहे. आलं लक्षात? दुसरं एक पॉइंट कधी ह्याच्याच रिलेटेड तुम्हाला विचारलं गेलं, हु इज द फादर ऑफ मॉडर्न जॉग्राफी? मॉडर्न जॉग्राफीचे जनक कोणाला म्हटलं जातं? तर हॅम्बोल्टला पण आणि कार्ल रिटरला पण फादर ऑफ मॉडर्न जॉग्राफी म्हटली जाते. ओके. नेक्स्ट क्वेश्चन ना, खालील विधाने विचारात घ्या आणि अयोग्य विधाने ओळखा. अयोग्य, चुकीचे विधान ओळखायचे आपल्याला. हा, आता बघा हा जो प्रश्न ना हा कोणाशी रिलेटेड क्वेश्चन आहे? गंगा आणि तिच्या उपनद्या. राईट. आता गंगा बघा, यमुना व गंडक या उपनद्या गंगेला दक्षिणेकडून किंवा उजव्या बाजूने मिळतात. सी, आता इथे क्लिअर आपण काय करूयात? गंगा कशी वाहते? पश्चिमेकडून पूर्वीकडे, कारण अरबी समुद्राला मिळते ना, तर पश्चिमेकडून पूर्वीकडे. तर आपण इथून असं घेऊयात, हिचा प्रवाहाचा मार्ग कसा आहे? लाईक दिस, पश्चिमेकडून पूर्वीकडे. बघा उजवी आणि डावी बऱ्याच जणांना कन्फ्युजन असतो. राईट. आता अशी वाहते आहे, तर ह्या दिशेला ही म्हणजेच कोणती बाजू झाली? डावी बाजू. ही कोणती झाली? लेफ्ट. आणि खालची काय असणार आहे? उजवी, राईट. आले लक्षात? येस. म्हणजे डावी म्हणजे तिला उत्तरेकडून येणाऱ्या उपनद्या आहेत, कारण वरती पूर्ण हिमालय भाग आहे ना, आणि खालून जे येणाऱ्या उजवीकडनं येणाऱ्या ते कुठून येणारे? पठारी भाग आहे, म्हणजे त्या दक्षिणेकडून येणाऱ्या. कळालं तुम्हाला एवढं आता? येस. आता बघा यमुना ही जी नदी आहे ना, यमुना ही तिला दक्षिणेकडून मिळते, उजव्या बाजूने मिळते. आलं लक्षात? यमुनाचा उगम कुठे होतो? यमुनोत्री ग्लेशियर है ना, हिमनदी उत्तराखंड मध्ये. राईट. आणि ही प्रयागराज, अलाहाबाद इथे कोणाला मिळते? गंगेला मिळते, पण ती दक्षिण बाजूने मिळते, खाली येऊन ती मिळते. राईट. पण जी दुसरी नदी त्यांनी दिली गंडक, गंडक तिला ती उत्तरेकडून मिळते. कोणत्या बाजूने मिळते? डाव्या बाजूने. आलं लक्षात? आणि गंडक ही जी नदी आहे हिचा उगम कुठे आहे? नेपाल. कुठे आहे? नेपाल. ठीक आहे. जी गंडक नदी आहे हिला काय नावाने ओळखलं जातं? अजून कमॉन, काय नावाने ओळखलं जाते या नदीला? नारायणी. काय नावाने ओळखलं जातं? नारायणी. ओके. नेपाळमध्ये त्या नावाने, आणि गंडक ही आपल्या भारतात आल्यावरती गंडक म्हणून. राईट. तर हे बघा, गंडक दिल्यामुळे हे विधान काय झालं? चुकीचं.
यमुना दक्षिणेकडून मिळते पण गंडक तिला भेटत नाही. राईट. सो हे विधान चुकीचं. सेम खालचा पण तुम्ही तसंच बघणार. घागरा व शोण. घागरा हिचा उगम कुठे होतो अगेन? तिबेटमध्ये, मानसरोवर जवळ. कुठे होतो? तिबेटमध्ये मानसरोवर जो आहे ना, लेक सरोवर, तिथे याचा उगम होतो घागरा नदीचा. नेपाळमध्ये ही कर्नाली नावाने ओळखली जाते. काय नावाने? कर्नाली. आणि मग भारतात ती काय नावाने ओळखली जाते? घागरा. आणि बिहारमध्ये ही गंगेला, छापरा येते ती गंगेला मिळते. तर ही कुठून येते? कोणत्या बाजूने मिळते? डावी बाजूने. बरोबर. आणि शोण. शोण ही नदीचा उगम कुठे आहे आता? अमरकंटक, मध्य प्रदेश है ना, तिथे हिचे उगम आहे. म्हणजे ही दक्षिणेकडून वरती जाते ना. यस. म्हणून हे पण विधान काय आहे? चुकीचं आहे. तर दोघं विधान हे काय आहे? अयोग्य आहे. तर अ आणि ब हे दोघं काय आहे? अयोग्य विधान आहे. ओके, कळालं सगळ्यांना? आणि बघा, गंगेच्या जेवढ्या उपनद्या आहेत ना, त्यापैकी फक्त शोण ही जी उपनदी आहे ही पठारावर उगम पावते. फक्त ही एकमेव उपनदी आहे जी पठारावर उगम पावते. गंगेच्या बाकी इतर उपनद्या सगळ्या हिमालयामध्ये उगम पावतात. ओके, चलो तर नेक्स्ट. खालील विधाने विचारात घ्या आणि योग्य पर्यायाची निवड करा. योग्य. ठीक आहे. पर्यावरण हा शब्द एनवायरॉन या फ्रेंच शब्दापासून तयार झाले आहे, ज्याचा अर्थ सभोवताल असा होतो. यस. एन्व्हायरमेंट म्हणजे आपल्या सभोवतालचा प्रदेश. तर एनवायरन हा फ्रेंच शब्द आहे, त्याच्यापासून एन्व्हायरमेंट हा शब्द तयार झाला आहे. राईट. ओके. परिस्थितिकी हा शब्द सर्वप्रथम 1935 मध्ये जर्मन शास्त्रज्ञ अर्नेस्ट हेकल यांनी वापरला होता. बघा, अर्नेस्ट हेकल यांनी कोणता शब्द दिला होता? परिसंस्था, म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो इकोसिस्टीम. कोणता दिला होता? इकोसिस्टीम. अर्नेस्ट हेकलने. आले लक्षात? ते पण 1935 मध्ये दिलेला. राईट. आता खाली एक मिनिट. नाही, अर्नेस्ट हेकल, एक मिनिट इथे. अर्नेस्ट हेकलनेच दिलं होतं ना. हा परिस्थिती की. यस. इकोलॉजी. इकोलॉजी मीच हे मराठी शब्द मध्ये जरा कन्फ्युज होते. यस. पण हा वर्ष कोणता होता? 1866. कोणता वर्ष होता तो? 1866, जे इथे 35 दिलेला आहे. राईट. आणि टॅन्सले यांनी सर्वप्रथम परिसंस्था हा शब्द दिला होता, पण हा कधी दिला होता त्यांनी? 1935 मध्ये. इयर त्यांनी वेगळे केले आहेत. ओके. म्हणून ब आणि क हे काय होतात? चुकीचे होतात. फक्त अ हे काय आहे? योग्य आहे. योग्य पर्याय विचारला आहे ना, इथे तसा ऑप्शन दिलेला नाही आहे. योग्य. तर फक्त अ हे योग्य आहे. ना, फक्त अ हे काय आहे? योग्य आहे. ओके. नेक्स्ट. मानस वन्यजीव अभयारण्य कुठे आलं? मानस आसाम मध्ये आहे. राईट. तर राज्य मणिपूर आहे का ते? नाही. स्थापना 1986. सी. आता जे पण वन्य जे मानस जे आहे ना, यांना बरेचसे वेगवेगळे दर्जा आहे. बरोबर. ते म्हणजेच आता इथे बघणार तुम्ही 1928 मध्ये हा काय होता? एक प्रकारचा गेम रिझर्व. ब्रिटिश कालीन इथे गेम रिझर्व खेळले जायचे, शिकार वगैरे केली जायची. राईट. त्याच्यानंतर लक्षात ठेवा 1974 मध्ये 74 मध्ये याला व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आलं. कारण व्याघ्र प्रकल्प 1972 पासून सुरुवात झाले. 74 मध्ये याला दर्जा दिला. कोणाला? मानसला. ओके. यस. त्याच्यानंतर 1985 मध्ये 85 मध्ये याला वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून दर्जा दिला गेला. वर्ल्ड हेरिटेज साईट. ओके. वर्ल्ड हेरिटेज साईट दोन प्रकारचे असतात ना, एक नैसर्गिक, तीन प्रकारचे, एक मिक्स असतं. ओके. तर हा कोणत्या प्रकारच्या मध्ये येतो? नैसर्गिक. ठीक आहे. यस. तर वर्ल्ड हेरिटेज साईट 85 मध्ये. ओके. त्याच्यानंतर 1989 मध्ये याला कोणता दर्जा भेटला? जीवावरण क्षेत्र म्हणून, बायोस्फिअर रिझर्व. काय म्हणून दर्जा भेटला 1989 मध्ये? बायोस्फिअर रिझर्व. आणि 1990 मध्ये हे काय झालं आहे? नॅशनल पार्क, राष्ट्रीय उद्यान म्हणून याला दर्जा भेटला. बघा, हे प्रोजेक्ट टायगर पण आहे, ते टायगर रिझर्व पण आपण म्हणतो, पण मानसमध्ये एलिफंट रिझर्व पण आहे. आले लक्षात? तर कधी तुम्हाला एक विधान असं विचारलं गेलं असतं की मानस येथे व्याघ्र आणि काय म्हणतात त्याला, हत्ती
एलिफंट रिझर्व्ह पण आहे, तर ते पण विधान काय आलं असतं तुमचं? राईट. आलं लक्षात? ओके. सो हे मणिपूर हे चुकीचं आहे. स्थापना 1986 नाही आहे ती. ओळख जीवावरण राखीव क्षेत्र आहे, ते बायोस्फिअर रिझर्व्ह आहे. 89 मध्ये दर्जा भेटला आहे. वैशिष्ट्य पहिला राखीव व्याघ्र क्षेत्र रिझर्व्ह म्हणतोय ना आपण. येस, तो हे पहिला. तर कोणते योग्य विधान आहे मग इथे? फक्त क आणि ड. तर ऑप्शन 4 इज द आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, औद्योगिक क्रांतीनंतर खालीलपैकी कोणत्या हरितगृह वायूमध्ये सर्वाधिक वाढ झाली? सर्वाधिक वाढ झाली ग्रीन हाऊस गॅसमध्ये. ओके, ग्रीन हाऊस गॅस जी उष्णता शोषून घेते अशा वायूंना आपण काय म्हणतो? ग्रीन हाऊस गॅस म्हणतो. बरोबर. आता ग्रीन हाऊस गॅसमध्ये CO2 आहे, कार्बन डायऑक्साईड, त्याची पण खूप जास्त वाढ झाली. आलं लक्षात? त्याच्यानंतर मिथेन CH4. येस, है ना. तर सर्वात जास्त वाढ कोणाची झाली? मिथेनची, CH4. 170% वाढ झाली. किती टक्क्याने वाढ झाली? 170% काय झाली? वाढ झाली. ओके, तर इथे काय येणार तुमचं? मिथेन हे उत्तर येणार. यांचं बघा, पर पार्ट्स बिलियन, पर पार्ट्स मिलियन. बऱ्याच वेळेस तुम्ही ना PPM हा शब्द पण वाचतात आणि PPB हा शब्द पण वाचतात, पुढे लावलेलं असतं. बरोबर. म्हणजे आता बघा, कार्बन डायऑक्साईड, ठीक आहे, CO2. औद्योगिक क्रांतीच्या अगोदर याची संख्या केवढी होती? म्हणजे या कणांची संख्या केवढी होती? 270 कार्बन डायऑक्साईडचे कण होतं औद्योगिक क्रांतीच्या अगोदर वातावरणाच्या 10 लाख कणांमध्ये. वातावरण माहिती तुम्हाला, विविध प्रकारचे वायू, धुलीकण, बाष्पाने बनलेले असते. तर 10 लाख कणांमध्ये 270 कण कोणाचे होते? कार्बन डायऑक्साईडचे. म्हणून त्याला आपण पुढे काय लावतो? PPM, पर पार्ट्स मिलियन. राईट. हे बिफोर इंडस्ट्रियलायझेशन. पण आफ्टर इंडस्ट्रियलायझेशन खूप जास्त इंडस्ट्रियल कोलचं जास्त वापर, हे सगळं. आता हेच प्रमाण किती झाले? हे कण 270 पासून किती होऊन गेले आता? 414. म्हणजे 10 लाख वातावरणाच्या कणामध्ये कार्बन डायऑक्साईडचे केवढे आहे? 414. आले लक्षात? तर PPM ही टर्म पण यूज केली तर लक्षात ठेवायचं. राईट. इथे मिथेन आहे. राईट. नेक्स्ट, आम्लधर्मी. आम्लधर्मी खडक म्हणजेच काय? ऍसिडिक रॉक. कोणते रॉक? ऍसिडिक. ज्यांनी वाचला, अभ्यास केला असेल तुम्ही, लावा वाचताना, लावा 2 प्रकारचे वाचतात, ऍसिडिक लावा, बेसिक लावा. राईट. आणि लावाच्या संचयन होऊन थंड होऊन जे खडक तयार होतात त्याला आपण म्हणतो अग्निजन्य खडक. मग ऍसिडिक लावा थंड होऊन जे खडक तयार होईल त्याला आपण म्हणतो ऍसिडिक रॉक. बेसिक लावा थंड होऊन जे तयार होईल त्याला आपण म्हणतो बेसिक रॉक. ऍसिडिक रॉकचं एक्झाम्पल ग्रेनाइट. काय आहे? ग्रेनाइट. आणि बेसिक रॉकचं एक्झाम्पल बेसॉल्ट. बी फॉर बेसिक, बी फॉर बेसॉल्ट. लक्षात ठेवायला इझी. आता ऍसिडिक रॉक कोणाला म्हटलं जातं? किंवा ऍसिडिक लावा ज्याच्यामध्ये सिलिकाचे प्रमाण जास्त असेल. ज्या लावामध्ये सिलिकाचे प्रमाण कसे असते? जास्त असते. आता इथे बघा, यामध्ये ऍसिडिक रॉक मध्ये किंवा आम्लधर्मी खडकामध्ये सिलिकाचे प्रमाण अधिक असून फिक्कट पिवळसर रंगाचे असतात. या सिलिकाचे प्रमाण जास्त असल्यामुळे यांची डेन्सिटी जी असते ना, घनता या खडकांची, ती पण कशी असते? कमी असते. एक लक्षात ठेवा, सिलिका म्हणजेच काय? आपली वाळू जी असते ना, वाळू माहित सगळ्यांना, वाळू काय? सिलिका आहे. तर या लावामध्ये वाळूचे प्रमाण कसे असते? जास्त असते. आणि सिलिकाचे प्रमाण जास्त, मग ॲल्युमिनियम, लोह, मॅग्नेशियम हे जड मूलद्रव्य आहेत ना, यांचे प्रमाण कमी असतो. म्हणून यांची घनता कशी असते? अशा खडकांची घनता कशी असते? कमी असते. आले लक्षात सगळ्यांना? नेक्स्ट, यांना माफिक खडक असेही म्हणतात. यांना माफिक नाही म्हणतात, यांना फेल्सिक रॉक म्हणतात. काय म्हणतात? फेल्सिक. माफिक कोणाला म्हटलं जातं? बेसिक जे खडक असतात त्यांना माफिक म्हणतात. राईट. असे खडक तयार करणारे ज्वालामुखी अधिक स्फोटक असतात. येस, पिलियन तुम्हाला ते माहिती असेल, स्ट्रम्बोलियन, हवाईन हे प्रकार. तर हवाईन हा सगळ्यात स्फोटक आहे. तर अशा प्रकारचे खडक इथनं ऍसिडिक लावा बाहेर पडतो. आम्लधर्मी खडकाचे लावारसाचे शंकू आकाराचे पर्वत बनवतात. बघा इथे ही टर्म इझी आहे. आम्लधर्मी खडकाच्या लावारसाचे शंकू बनवतात. शंकू म्हणजेच काय? आता मी तुम्हाला सांगितलं, ऍसिडिक लावा सिलिकाचे प्रमाण जास्त, म्हणजेच तुम्ही डोक्यात ठेवायचं वाळूचे प्रमाण जास्त. वाळू जास्त असल्यामुळे हा लावा कसा असतो? घट्ट. कसा असतो? घट्ट. हा लांब पर्यंत पसरत नाही. घट्ट असल्यामुळे जेव्हा तो पृथ्वीच्या भूगर्भातनं जेव्हा बाहेर असल्यामुळे तो एकाच ठिकाणी साचून राहतो. आलं लक्षात? साचत साचत काय तयार होतो? हा शंकू. आलं लक्षात? तेच बेसिक लावा जो असतो ना, याच्यामध्ये सिलिका कमी, वाळू म्हणजेच कमी. आलं लक्षात? लोह, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम जास्त.
आता सिलिका कमी, हा लावा कसा असतो, बेसिक लावा प्रवाही, कसा असतो, प्रवाही असतो. आणि प्रवाही असल्यामुळे जेव्हा तो बाहेर पडतो ना, बाहेर पडल्यानंतर तो खूप लांब पर्यंत वाहत जातो आणि थंड होतो. आणि त्यावेळेस काय तयार होतात मग, पठार. काय तयार होतात, पठार. लक्षात आलं तर इझी. यस. तर इथे फक्त अयोग्य विधान कोणतं आहे, तर मग ब, फक्त ब. तर ऑप्शन 2 इज द आन्सर. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. खालीलपैकी कोणती भूरूपे कोकण किनारपट्टी भागात आढळत नाही. कोकण किनारपट्टी भाग म्हणजे इथे बघा, हा प्रश्न जेव्हा आपण बघतो तर इथे सागरी लाटांचे कार्य जास्त आहे ना, सागरी लाटांचे अपक्षरण कार्य, सागरी लाटांचे निक्षेपण कार्य. इरोजनल फीचर्स, डिपॉझिशनल फीचर्स बघायला मिळेल सागरी लाटांचे, सीवेजचे. पुळण म्हणजेच काय, बीच आहे, बीच बघायला मिळणार. येस. त्रिभुज प्रदेश, नो. का नाही, आपल्या बघा कोकण किनारपट्टीवर त्रिभुज प्रदेश नाही. का, कारण उतार कसा आहे, तीव्र आहे आणि नद्या उतरतात डायरेक्ट समुद्रात जातात, म्हणून त्रिभुज प्रदेश. पश्चिम किनारपट्टीवर तुम्हाला कोणताच त्रिभुज प्रदेश बघायला भेटत नाही, कारण इथे उतार कसा आहे, तीव्र आहे. जेव्हा नद्या समुद्रात जातात तर तीव्र उतारावरनं खाली उतरतात, तर तो गाळ कुठे साचत नाही, म्हणून त्रिभुज प्रदेश नाही. वाळूचे दांडे, यस, ज्याला आपण सँड बार्स म्हणतो, तर सागरी लाटांच्या निक्षेपण कार्यातनं सँड बार्स तयार होतात. वाळूचे दांडे, यस, तर हे बरोबर आहे. सर्क नाही. सर्क हे काय आहे, हिम नदीच्या अपक्षरण कार्यातून तयार होणारा भूरूप. कोणत्या, हिम नदीचे. तर इथे बघायला मिळेल का ते, नाही, बिलकुल नाही. राईट. भूछत्र खडक नाही. भूछत्र खडक याला आपण मशरूम रॉक पण म्हणतो, हे तुम्हाला डेझर्ट मध्ये, वाळवंट, वाऱ्याच्या कार्यातून, वाऱ्याच्या अपक्षरण कार्यातून हे तयार होतं. येस, त्याच्यामुळे हे पण नाही. तर फक्त काय बघायला मिळेल कोकण किनारपट्टीवर, पुळण, वाळूचे दांडे. आलं लक्षात. येस, इथे काही तेवढंच दिले ना, अ आणि क. आढळत नाही, हा हा हा, आढळत नाही. तर ब, ड, ई, ऑप्शन 2 इज द आन्सर. ओके. चलो नेक्स्ट क्वेश्चन. नाव नकाशा दिलेला आहे. भारताच्या नकाशामध्ये कोणत्या खडक प्रणालीचे वितरण दिलेले आहे. याच्यावर आता बरेच प्रश्न विचारले जातात. महाराष्ट्राला धरून घ्या भारताचे, आणि लक्षात ही खडक प्रणाली आहे. ठीक आहे. तर इथे जे तुम्हाला दिलेले आहे की कोणते आहे, धारवड खडक प्रणाली. ठीक आहे. याला धारवड खडक प्रणाली का म्हटलं गेलं, कारण हा जो खडक होता ना, ह्या प्रकारचा खडक सर्वात प्रथम कुठे आढळला होता, किंवा सगळ्यात प्रथम धारवड, कर्नाटकमध्ये. राईट. आणि तिथे सर्वात प्रथम आढळला म्हणून त्याचं नाव काय झालं, धारवड खडक प्रणाली. ओके. तर ऑप्शन 4 इज द आन्सर. ठीक आहे. आणि जे आपण म्हणतो ना सगळ्यात प्राचीन खडक प्रणाली ती आहे आर्कियन, प्रीकॅम्ब्रियन, आर्कियन. मग त्यांचं अपक्षरण होऊन जो गाळ तयार झाला, मग धारवड, धारवडचं अपक्षरण गाळ तयार होऊन त्याच्यापासून झालं विंध्यन. असंच ते टप्पे टप्प्याच्या स्वरूपात आपण याचा अभ्यास करतो, पण आता फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे. राईट. चलो नेक्स्ट आता. आणि लक्षात ठेवणार, धारवड खडक प्रणाली जी आहे ना, हे हे खूप आर्थिक दृष्ट्या ही खडक प्रणाली खूप महत्वाची आहे. आर्थिक दृष्ट्या ही खडक प्रणाली सगळ्यात जास्त सुसंपन्न म्हणा महत्वाची आहे, कारण सगळ्या प्रकारचे खनिज आणि जास्त करून धातू खनिज तुम्हाला कोणत्या खडक प्रणालीमध्ये आढळतं, धारवड. हा लक्षात. तर आर्थिक दृष्ट्या ही खूप महत्वाची खडक प्रणाली आहे. नेक्स्ट आता, पुढील पैकी कोणती विधाने योग्य आहे. ठीक आहे. चीनमधील लोएस मैदान हे मुख्यतः गोबी वाळवंटापासून वाहून आलेल्या व निक्षेपित झालेल्या वाळूमुळे तयार झाले आहे का त्याचा, नाही. चीनमध्ये जे लोएस मैदान आहे, पहिले तर लोएस म्हणजेच काय, लोएस हे सूक्ष्म मातीचे कण असतात, सगळ्यात सूक्ष्म. आणि लक्षात ठेवा ना, लोएस पहिले तर हा एक जॉग्रफी म्हटलं ना, तर हे पॉइंट्स लक्षात ठेवा. तर लोएस हे मातीचे कणांचा जो व्यास असतो ना, हा केवढा असतो, 0.02 मिलीमीटर टू 0.05 किंवा 8 एवढं मिलीमीटर, एवढे सूक्ष्म कण असतात हे. आणि लक्षात. ओके. आणि हे जे वाळूचे किंवा मातीचे जे सूक्ष्म कण असतात ना, हे वाऱ्याबरोबर वाहून येऊ शकतात, नदी बरोबर वाहून येऊ शकतात हे, किंवा हिम नदी बरोबर पण हे सूक्ष्म कण वाहून येऊ शकतात. आणि लक्षात. तर बहुतेक करून लोएस जे मातीचे कण किंवा याचे जे मैदान असेल ना, वाळवंटाच्या बाहेर तुम्हाला हे मैदान बघायला मिळेल. आणि लक्षात. कारण वाळवंटातनं जेव्हा वारे बाहेर येतात, तर मोठे कण ते तिथे
साचून येते, पण सूक्ष्म कण वाळवंटाच्या बाहेर जातात आणि कुठेतरी जाऊन ते साचतात. तर लोएस्ट मैदान हे कधी पण वाळवंटाच्या बाहेर, नदी असेल तर नदी खूप लांब वाहून आल्यानंतर सूक्ष्म कण ती काय करते, सेटल करते, साचते. तर हे चीन मधील जो लोएस्ट मैदान आहे ना, ही नदीच्या निक्षेपणातून झालेलं आहे. कोणाच्या? नदीच्या. हे गोबी डेझर्ट पासून नाही आहे. इथे नदी ज्या आहेत, यांगसे, हुआंगहू या ज्या नद्या आहेत ना, त्यांच्या निक्षेपण कार्यातनं, कारण ती नदी हे वाहून आणते आणि याला म्हणून आपण येल्लो रिव्हर पण म्हणतो. काय म्हणतो याला? येल्लो रिव्हर. का? कारण या लोएस्ट मातीच्या कणांचं रंग तसा असतो. आलं लक्षात? येस. सो हे चुकीचं आहे. विलय छिद्रे यालाच इंग्लिशमध्ये आपण म्हणतो सिंक होल्स. काय म्हटलं जातं हे? सिंक होल्स. ही चुनखडीच्या प्रदेशात आढळतात. या चुनखडीचे जिथे प्रदेश असेल किंवा चुनखडीचे जे भाग असतात, जिथे जे भूरूप बघायला मिळतात, त्यांना आपण काय शब्द वापरतो भूगोलमध्ये? क्रास्ट टोपोग्राफिक. हा शब्द वापरला जातो. हे शब्द जिओग्राफीचे काही शब्द लक्षात ठेवा हा तुम्ही. क्रास्ट टोपोग्राफी. आलं लक्षात? तर विलय छिद्रे. आता बघा तुम्ही चॉक घ्या. चॉक मध्ये तुम्ही पाणी पूर्ण शोषून घेते ना ते, तसंच हे चुनखडीचा प्रदेश असतो, जे छोटे असे पाण्याच्या याच्यातनं छिद्रे तयार झालेले असतात, त्याला आपण म्हणतो सिंक होल्स किंवा विलय छिद्रे. राईट. महाराष्ट्रातील पठार हे बेसॉल्ट या अग्निजन्य खडकाने तयार झाले आहे. आताच मी तुम्हाला सांगितलं, पठार आहे, अग्निजन्य खडक, बेसिक लावा बाहेर पडला, प्रवाही होता म्हणून लांब पर्यंत गेला आणि म्हणून काय तयार झाली? पठार. ओके. कुंभगर्ता हे नदी पात्रात तयार होतात. कुंभगर्ता याला अजून रांजण खळगे पण म्हणतात किंवा याला पोट होल्स पण म्हणतात. इंग्लिशमध्ये काय म्हणतो अजून आपण याला? पोट होल्स. तर हे नदीच्या अपक्षरण कार्यातून निर्माण होणाऱ्या भूरूप आहे आणि हे बहुतेक करून युवा अवस्थामध्ये बघायला मिळते, ज्यावेळेस नदीचं अपक्षरण कार्य जास्त असतो त्यावेळेस. आणि आपल्या महाराष्ट्रात विचार केला तर नगर जिल्ह्यामध्ये कुकडी नदीच्या पात्रात तुम्हाला असे रांजण खळगे बघायला मिळतात. निगोज. कुठे? निगोज जवळ. ओके. सो इथे कोणती विधाने योग्य आहे विचारलं तर ब, क आणि ड. तर ऑप्शन 4 इज द आन्सर, कारण अ हे चुकीचं आहे. भूपरावर्तकता म्हणजेच काय? याला भूधवलता पण म्हणतो किंवा याला अल्बिडो पण म्हटलं जातं. येस. हे बघा, सूर्यापासून आपण एक बघितली, सूर्याने जी पण ऊर्जा पाठवलेली असते याला आपण 100% बघतो. काय म्हणतो? 100% ऊर्जा सूर्य पाठवतो आहे पृथ्वीकडे. पण सूर्य आणि पृथ्वीच्या दरम्यान वातावरण आहे. आता सूर्य आणि पृथ्वीच्या दरम्यान जेव्हा हे सूर्यकिरण किंवा सौर ऊर्जा प्रवास करत असते ना, तर या वातावरणमुळे काय होतं ना, अनेक क्रिया घडून येतात. आलं लक्षात? काही शोषली जाते ऊर्जा, काही परावर्तित होते, काहीचं विकिरण होतं आणि अशी ऊर्जा काय होते? नष्ट होते. काही ऊर्जा काय होते? नष्ट होते किंवा परत ती काय होते? अवकाशात पाठवली जाते. यालाच आपण काय म्हणतो? भूधवलता. काय म्हणतो? भूधवलता. आलं लक्षात? तर अशी लक्षात ठेवा, 35% ऊर्जा पृथ्वीला भेटत नाही. सूर्य भलेही 100% पाठवतो, पण 35% मध्येच काय क्रिया होते, परत अवकाशात पाठवली जाते. पृथ्वीपर्यंत केवढी टक्के? इथे आता आपण बघितलं तर इथे 65%. तर जी 35% परत अवकाशात पाठवली जाते, परावर्तित झालेली सौर ऊर्जा, यालाच म्हटलं जातं अल्बिडो. काय म्हणतात? अल्बिडो. आणि प्रत्येक बघा ही 35% आणि पृथ्वीवर आल्यानंतर पण काही परावर्तित होते ना, पृथ्वीवर सौर किरण आल्यानंतर काही ऊर्जा परावर्तित होते. प्रत्येक भागाची, रोडची वेगळी असेल, कॉन्क्रीट भागाची जे अल्बिडो आहे तो वेगळा असतो, वनांचा वेगळा असतो, पाणी, सागरी पाणी, नदी, बर्फाचं परावर्तकता कशी आहे? 70 ते 90%. 70 ते 90% बर्फाळ प्रदेश रिफ्लेक्ट करतो ना, ते ऊर्जा कमी शोषते, म्हणून तो भाग कसा असतो? बर्फाळ. तर याचा पूर्ण एक मोठा टॉपिकच आहे. फक्त तुम्ही एक काम करायचं की प्रत्येक भागाची परावर्तकता केवढी आहे, कोण किती रिफ्लेक्ट करतं तेवढं बघून जा. याच्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ओके. नेक्स्ट, कोकण रेल्वे पूर्णपणे कार्यान्वित झाल्यामुळे मुंबई ते कोची दरम्यानचे अंतर ह्या किलोमीटरने कमी झाले आहे. आता प्रश्न सिंपल नाही, एवढ्या लांबीचे कोकण रेल्वे आहे आणि याच्यावरचा लांब पूल कोणता, असं नाही आहे. एक्झॅक्टली याच्यावर प्रश्न काय आहे? मुंबई ते कोची दरम्यानचं अंतर 513 किलोमीटरने काय झालं? कमी झालं आहे. पूर्ण कोस्टल एरिया आहे ना तो, बंदरं आहेत, इथे आरो पण आहे. म्हणजे काय असतंय की जे ट्रेन्स असतात ना, याच्यावर ट्रक बसवले जातात. पूर्ण मालने भरलेली ट्रक्स ट्रेनवर ठेवल्या जातात
आणि मग जसे स्टेशन्स येतात तिथे उतरवले जातात त्या ट्रक्स. त्याला आरो पद्धत पण म्हणतात. तर कोकण रेल्वेवर ती पण सुरू झाली आणि 2021 पासून तर कोकण रेल्वे आता इलेक्ट्रिफाईड झालेली आहे. काही सेक्शन पहिले कोळस्यावर चालत होती, पण 21 पासून काही जो भाग आहे तो काय झाला आहे, विद्युतीकरण झालेला आहे. तर कधीपासून ही सुरुवात झाली कोकण रेल्वेची, कोणत्या वर्षापासून? 1998. 26 जानेवारी 1998 पासून कोकण रेल्वे स्टार्ट झालेली आहे. फ्रॉम रोहा टू मँगलोर. ठीक आहे. रोहा हे रायगड मधला येतो, रायगड जिल्ह्यातला गाव आहे रोहा, आणि ठोकूर कर्नाटक तिथला हा शेवटचा स्टेशन येतो. बस एवढंच इथे मी सांगेल. बाकी कोकण रेल्वेचं बरंच आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन 1990 मध्ये स्थापन झालं होतं. किती स्टेशन्स येतात ते सगळं बघून घ्या. दॅट इज फॅक्च्युअल डाटा. ओके. नेक्स्ट, योग्य विधान निवडा. ठीक आहे. भारतामध्ये आर्यन वंशातील भाषा बोलण्याचे प्रमाण अधिक आहे. येस. भोजपुरी कुठे बोलली जाते? बिहार. बरोबर. मैथिली, बिहारी, हिंदी, यूपी सगळीकडे बोलली जाते. मराठी, महाराष्ट्र सगळं भाग, यांचीच लोकसंख्या जास्त आहे ना. आणि ही सगळी कोणत्या गटामध्ये येते? आर्य वंशातील. समजलं आता? सर्वात जास्त आहे आपल्या भारतामध्ये. जेव्हा आपण लँग्वेजचे गट बघतो ना, 4 प्रकारचे आहेत. किती आहेत? 4. आता मी शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगते. ते आर्य वंशाचे मी सांगितले. एक येतं ऑस्ट्रिक गट. कोणता येतो? ऑस्ट्रिक. राईट. ओके. एक मी तुम्हाला असे नाव लिहून देते, मग थोडक्यात सांगते. दुसरं आहे सायनो टिबेटियन. सायनो टिबेटियन. एक आहे द्रविडियन. आणि चौथी आता इथे मी लिहित आहे आर्यन, जे आपण आता बोलत आहोत. सगळ्यात जास्त कोणतं आहे? आर्यन गटातील संख्या आहे बोलणारे. ठीक आहे. ऑस्ट्रिक ही जी आहे ना, ही तुम्हाला निकोबार, अंदमान निकोबार आयलंड ह्या भागात जे आहे ना, मुंडा ट्राईब माहिती ना, ते लोकांची जी भाषा आहे ती कोणत्या गटात येते? ऑस्ट्रिक मध्ये येते. ओके. सायनो तिबेटियन हिमालयन भाग, काश्मीरी, किंवा आपण हा भाग बघतो ना, नॉर्थ ईस्टचा जो भाग आहे ईशान्य भारत, तिथली जी भाषा ती कोणत्या गटामध्ये येते? सायनो तिबेटियन. द्रविडियन दक्षिण भारत जी भाषा आहे. आणि आर्यन जी आपली मराठी, गुजराती, बेंगॉली, जेवढ्या भाषा तुम्हाला माहित असेल ना, जे रेग्युलर आपण ऐकतो ते आर्यन. बरोबर. येस. तो हा सगळ्यात जास्त प्रमाणात बोलला जाणारा आर्यन. आर्यन भाषेचे 2 शाखा आहेत. एक म्हणजे दार्डिक आणि एक आहे इंडो आर्यन. ओके. दार्डिक ही थोडीशी जी आपण म्हणतो ना काश्मीरी भाषा, ती सायनो तिबेटियन मध्ये नाही येत. ती कशामध्ये येतो? दार्डिक मध्ये येते, काश्मीरी. आणि बाकी इंडो आर्यन हे सगळे आपल्या ज्या भाषा आहेत ते. मराठी कोकणी ही दार्डिक गटातील भाषा आहे का? नाही. मराठी आणि कोकणी ही इंडो आर्यन गटातील भाषा आहे. सो क हे चुकीचं आहे. अ आणि ब हे काय आहे? योग्य आहे. ओके. हे आपण एक बेसिक तुम्हाला प्रिलिम्स मध्ये एवढंच इम्पॉर्टंट आहे. याच्या पोट भाषा वगैरे पण असतात, ते आपल्याला एक्सपेक्टेड नाही. फक्त केलं तुम्ही डिटेल तर थोडंसं आर्यनचं करून जायचं, कारण आपल्या भाषा त्याच्यात येतात, त्याच्यामुळे तेवढंच एक करायचं. पण ते पण मी याच्यात कव्हर करून घेतलंय तुमचं. सो ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालील विधाने विचारात घ्या. पूर्वाचल टेकड्या. पूर्वाचल म्हणजेच काय? हिमालयाचा पूर्व भाग. ईशान्येकडे जो हिमालयाचा भाग आहे ना, त्याला काय म्हटलं जातं? पूर्वांचल. काय म्हणतात? पूर्वांचल. हिमालयाचा पूर्वकडे, ईशान्य भारताकडचा जो भाग आहे. राईट. टेकड्या भारताच्या उत्तर पूर्वकडील किनारी असलेल्या हिमालयाच्या दक्षिणेकडील विस्तार आहे. येस. असे जात ना ते, आणि मग खाली वळतात ह्या. बरोबर की नाही? मग खाली आपण जसं म्हणतो की नाही, पतकाई बोम है ना, काय म्हणतात, मणिपूरच्या टेकड्यात, नागालँडच्या टेकड्यात, ह्या टेकड्या. ठीक आहे. मग ते काय म्हणतात त्याला, डाफला, मिरी, आबोर, मिशमी, हे सांगते मी तुम्हाला. हे सगळं काय आहेत? पूर्वांचल. ओके. पूर्वांचल टेकड्या पूर्वेस बहिर्वक्र झालेल्या आहेत? नाही. हे कुठे बहिर्वक्र आहेत? कॉन्व्हेक्स आहेत. हे आहेत पश्चिमेकडे. कोणत्या भागात आहे? पश्चिमेकडे. ओके. कारण की बघा, जेव्हा हे टेकड्या किंवा हिमालय तयार होत होतं ना, आता हिमालय तयार होत असताना आपल्याला माहिती हिमालय तयार कसे होत होते? खालून येणारी इंडो ऑस्ट्रेलियन भूपट्ट, वरतून येणारी युरेशियन भूपट्ट, दोघं एकमेकांना थडकले
तर गाळ जो होता ते समुद्राचं, त्याच्या घड्या पडले, हिमालय तयार झाले. सिंपल आपण असं बघतो. पण काही एवढं सोपं होतं का की असे गेले असे आले? पृथ्वी त्याची हालचाल अशी होत होती, अशी पण होत होती ना कधी कधी तर. आणि त्यांना रेझिस्टन्स खाली अजून कोणाचा बसत होता, कारण हिमालयाच्या निर्मितीच्या अगोदर ऑलरेडी काय तयार झाले होते? अरावलीज तयार झाली होती. हिमालयाच्या निर्मितीच्या अगोदर ऑलरेडी काय तयार झाले होते? राजमल टेकड्या हा जो भाग आहे. तर हे जेव्हा वरती सरकत होते ना, तर हे जे अरावलीज म्हणा किंवा राजमल टेकड्या, हे काय करत होते? यांना रेझिस्ट अडवत होते. हे काय करत होते? अडवत होते. तुम्हाला आपण चालत असताना आपण मध्ये कोणी आलं तर आपण धक्का देऊन पुढे जातो की नाही? तसंच यांना धक्का देऊन ही भूपट्ट वरती गेली आणि हे धक्का देत असताना ही कशी झाली? असं झालं. लक्षात आलं. आणि मग हे काय झालं? बेंडिंग तयार झालं. जे आपण बघतो की नाही, हे बेंड आलं लक्षात. आणि या बेंडला, या भागला काय म्हटलं जातं? सिंटेक्सियल बेंड. काय म्हटलं जातं याला? सिंटेक्सियल बेंड किंवा हेअर पिन लाईक स्ट्रक्चर. हेअर पिन अशी मुलींची अशी फॅन्सी पिन आहे, अशी सिंपल पिन असते की नाही काळी, हेअर पिन लाईक, तर असा बँड तयार झाला. याला म्हटलं जातं सिंटेक्सियल बेंड. आलं लक्षात? येस. तर मग इथे ही दक्षिणेकडे खाली वळाली. ओके चलो. सो हे बरोबर आहे. आणि हे कुठे आहे? हे मग पूर्वकडे नाही, ह्या भागामध्ये ती कशी आहे? बहिर्वक्र आहे, पश्चिमेकडे. राईट. पतकोई आणि नागा टेकड्या भारत आणि म्यानमार मधील पाणलोट क्षेत्र तयार करतात. यस, पाणलोट क्षेत्र वॉटरशेड आहे, कारण इथे जो पण काय पाऊस पडतो ह्या प्रदेशात काही भारतात वाहतो, काही म्यानमारच्या प्रदेशात वाहतो. बरेल पर्वतरांग नागा टेकड्या मणिपूरच्या टेकड्यांपासून वेगळे करतात. हे बघा बरेल. आता इथे एक आपण बघूयात. बघा, तुम्हाला माहित आहे हे 3 टेकड्या तुम्ही ऐकल्या असतील, गारो, खासी आणि जैंतिया. बरोबर? गारो, खासी आणि जैंतिया यांच्याच पुढे एक रांग जाते, बरेल रांग. एक रांग कोणती आहे पुढे? बरेल रांग. बरोबर? ही बरेल रांग इथे कोणत्या टेकड्या आहेत? नागालँडच्या आणि खाली आहे मणिपूरच्या. ठीक आहे. यांच्या दोघांच्या दरम्यान ही रांग पुढे सरकते. म्हणून बरेल पर्वतरांग नागा टेकड्यांना मणिपूरच्या टेकड्यांपासून वेगळे करतात. समजलं? यस. सो हे विधान पण काय आहे? बरोबर आहे. आणि ह्या भागातच तुम्ही बघणार ना शिवालिक. शिवालिक हिमालयाची रांग माहिती आहे सगळ्यांना, सगळ्यात दक्षिणेकडची. ही जी रांग आहे ना शिवालिकची, ही प्रत्येक भागात वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते. शिवालिक. आता शिवालिक ह्या भागामध्ये पूर्वांचल मध्ये काय नावाने ओळखली जाते ही रांग? आणि ही टेकडी आहे ना, टेकड्यांच्या स्वरूपात आहे. तर काय, कोणत्या टेकड्यां म्हणून ओळखल्या जातात? तुम्ही आज गेल्यावर तुम्ही नकाशा बघणार, तुम्हाला बघायला मिळेल. आबोर, डाफला, मिरी, आबोर आणि मेश्मे. कोणत्या कोणत्या आहेत त्या? याच्यावर नकाशा विचारतात. मी इथे लिहून देते तुम्हाला. डाफला, मिरी, आबोर आणि मेश्मे. ओके. कारण की बघा आतापर्यंत गारो, खासी, जैंतियावर प्रश्न आलेला आहे. ते मल्टिपल टाइम्स विचारला गेला आहे, डायरेक्टली इनडायरेक्टली नकाशानं विचारता. पण आता याच्यावर विचारलं जाऊ शकतो तुम्हाला. बरेल रांगवर विचारला गेलेला आहे. ठीक आहे. तर हे आता हे लक्षात ठेवा, हे शिवालिकचा भाग आहे. राईट. आता नेक्स्ट, प्लुटोला 2006 मध्ये ग्रह स्थितीवरून बटू ग्रहला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो? ड्वार्फ प्लॅनेट. काय म्हणतो? ड्वार्फ प्लॅनेट म्हणून अवनत करण्यात आले कारण प्लुटोला पुरेसे वस्तुमान नाही. तसं नाही होते, वस्तुमान होते, कारण की जो प्लुटो हा ग्रह आहे ना, हा खडकांनी बनलेला आहे. त्याच्यामुळे त्याचा वस्तुमान हा कसा आहे? चांगला आहे. जसं आपण बघतो की नाही, बघा आपले ग्रह जेव्हा आपण बघतो, राईट. आता आपले जे 8 ग्रह, आता ऍट प्रेझेंट जे 8 ग्रह आहेत, तर आपण पहिला काय बघतो? मर्क्युरी, त्याच्यानंतर आणि मार्स, मंगल. इथपर्यंतच्या ग्रहांना आपण काय म्हणतो? अंतर्गत ग्रह किंवा टेरेस्ट्रियल प्लॅनेट्स आपण म्हणतो. काय यांना टेरेस्ट्रियल प्लॅनेट्स म्हणतो आपण? कारण यांचं जो भूकवच आहे हे खडकांनी बनलेलं आहे. राईट. आणि मंगल नंतर जे पण ज्युपिटर, सॅटर्न, नेपच्यून, युरॅनस हे जे ग्रह आहेत, हे काय आहेत? वायू. कसे आहेत? हे वायूने बनलेले ग्रह आहेत. म्हणून यांची घनता कशी आहे? कमी घनता आहे. पण तरी ते ग्रह आहे ना. येत आहे का लक्षामध्ये? कधी फक्त घनता हा निकष राहिला असता तर मग हे पण गेले असते. कारण सॅटर्नचा तर खूप कमी 0.68. शनीची घनता केवढी आहे? फक्त 0. तरी ग्रह आहे ना तो. आणि प्लुटो हा जो शेवटचा ग्रह होता आपला याच्यात, कधी
तो तर खडकने बनलेला होता, तर त्याच्याकडे वस्तुमान होता. पण त्याची चूक म्हणजे जे आपण बघतो की याचा ग्रह म्हणून दर्जा का काढण्यात आला, प्लुटोने त्याच्या शेजारच्या प्रदेशात इतर वस्तूंपासून साफ केलेले नाही. म्हणजेच काय, जो ग्रह असतो त्याची एक कक्षा असते आणि या कक्षेमध्ये जे पण काही छोटे मोठे खगोलीय हे असेल, यांना काय करावं लागतं, यांना क्लिअर, म्हणजे त्यांचा जो ऑर्बिटल जो पाथ असतो हा कसा असायला पाहिजे, क्लिअर असायला पाहिजे. आणि प्लुटो ते करू शकला नव्हता. त्याच्यापेक्षा याचे जे मून्स होते ना, सॅटेलाइट, हे याच्यापेक्षा निम्म्याने काय होते, वजनाने किंवा आकाराने कमी होते. हा ग्रह असून याचे जे सॅटेलाइट्स होते हे आकाराने कसे होते, याच्यापेक्षा थोडेच कमी. त्याच्यामुळे याचा हे काढण्यात आला होता. आले लक्षात. आणि याच्यानंतर बघा, प्लुटो नंतर कोणता बेल्ट सुरू होतो, क्युपर्स बेल्ट सुरू होतो. आणि या क्युपर्स बेल्ट जो आहे, आपण जेव्हा अवकाश वाचतो, युनिव्हर्स वाचतो, त्यावेळेस हे पट्टे येतात. एक एस्टेरॉइड बेल्ट येतो आणि एक क्युपर्स बेल्ट येतो, प्लुटो नंतर येतो. तिथे अनेक खगोलीय खडक वगैरे फिरत असतात. मग यांना साफ करायचं काम कोणाचं असतं, ग्रहाचा असतो, जे की प्लुटो करू शकला नव्हता. म्हणून याचा इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियन जे आहेत यांनी ग्रह म्हणून दर्जा काढून काय सांगितलं त्यांना, ड्वार्फ प्लॅनेट. कोणत्या वर्षी, 2006 मध्ये. क्लिअर. चलो, सो फक्त काय विचारलं आहे करण्यात आले, कारण फक्त ब हे योग्य आहे, तर ऑप्शन 2 इज द आन्सर. राईट.